राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 म्हणजे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा आणि कराड या दरम्यान प्रचंड ट्रॅफिक जाम अक्षरशः गेल्या 3 ते 4 वर्षापासून होत आहे. याला जबाबदार कोण यावर मी आज चर्चा करणार आहे. नमस्कार, मी विकास भोसले. आपण पाहता यशवंत नगरी न्यूज. सातारा ते कराड हा जो रस्ता आहे राष्ट्रीय महामार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा बनलेला आहे. मी जबाबदारीनं वक्तव्य करतोय. काल 10 मे रोजी अक्षरशः 3 ते 4.5 तास इतकं ट्रॅफिक जाम या ठिकाणी पाहायला मिळालं. ही नित्याची बाब आहे, ही काय एका दिवसाची गोष्ट नाही. मात्र कालची झालेली घटना मी तुम्हाला सांगणार आहे. उंब्रज ते अतीतच्या दरम्यान असलेला हा 10 किलोमीटरचा पट्ट्यामध्ये जवळजवळ 3.5 ते 6.5 किलोमीटरमध्ये मेगा ब्लॉक पाहायला मिळाला. म्हणजे जे वाहनं कराडहून पुण्याला जाणारी जी वाहनं आहेत एका जागेवर ठप्प होती. यामध्ये ॲम्ब्युलन्स होते, यामध्ये विद्यार्थी होते, यामध्ये नोकरदार होते. विशेषतः लग्न सराईतीमुळं प्रचंड गर्दी होती आणि लग्नाला निघालेली किंवा लग्न उरकून घरी निघालेली लोकं होती. दुपारी 2 वाजल्यापासून ते रात्री 2 वाजेपर्यंत म्हणजे 12 तास या ठिकाणी प्रचंड ट्रॅफिकचा मनस्ताप पाहायला मिळाला. एका बाजूला नरेंद्र मोदी यांनी डिझेल वाचवा, पेट्रोल वाचवा हा नारा देत असतानाच दुसरीकडं प्रचंड हजारो लाखो लिटरचं या ठिकाणी हे लोकांचं पेट्रोल डिझेल वाया जात होतं, वेळ वाया जात होता, मनस्ताप होता. अक्षरशः अनेक जे ॲम्ब्युलन्समधून सुद्धा आलेले ॲम्ब्युलन्ससुद्धा या ठिकाणी अडकली. मी तुम्हाला व्हिज्युअलमध्ये पुरावासहित तुम्हाला दाखवतो, कारण मी स्वतः त्यावेळी प्रवास करत होतो. मुद्दा असा आहे की आजचा विषय आहे की सातारा ते कराड दरम्यान जो महामार्ग आहे, दररोज होणाऱ्या ट्रॅफिक जॅमला जबाबदार कोण? मंत्री नितीन गडकरी, बेजबाबदार ठेकेदार की स्थानिक पोलीस? हा यावर माझं असं विश्लेषण आहे. महत्त्वाचं म्हणजे हे ट्रॅफिक जाम होतंय का हे आपण पाहूयात. सर्वांना माहिती आहे की या सातारा ते कराड दरम्यान फ्लायओव्हरचं काम असेल किंवा पूल असतील याचं काम सुरू आहे. मात्र दुर्दैवानं मुख्य ठेकेदाराला काम दिलं. मी पुराव्यासहित तुम्हाला सांगतो. मुख्य ठेकेदाराला काम दिलं. या ठेकेदारांनी 12 सब ठेकेदार नेमले गेले आणि यानंतर या सब ठेकेदारांनी या कामामध्ये दिरंगाई केली. दिरंगाई का केली हे सुद्धा मी काढलेलं आहे. म्हणजे का केली तर काही ठिकाणी उशिरा आलेलं पेमेंट्स असेल किंवा त्यांना न मिळालेले कामगार असतील. मात्र दुर्दैवानं कराड ते साताराचा जो मधला टप्पा आहे, विशेषतः कराडपासूनचा पुढचा टप्पा बऱ्यापैकी पूर्ण झालेला आहे. उंब्रजपर्यंतचा 1-2 कामं बाकी आहेत. मात्र उंब्रज ते अतीतच्या दरम्यानचा हा जो मधला टप्पा आहे 10 किलोमीटरचा, प्रचंड ट्रॅफिक आणि प्रचंड मनस्ताप या ठिकाणी पाहायला मिळतो. मात्र आवाज उठवायचा कोणी आणि कुणाकडे उठवायचा हा मोठा प्रश्न आहे. मात्र 2021 साली NHAIने क्रमांक 48 हे ठेकेदार दिले आणि विशेषतः अदानीच्या कंपनीनं हे काम दिलं आणि दुर्दैवानं या अदानीच्या कंपनीनं इतर ठेकेदार नेमले गेले. 14 ठेकेदार नेमले गेले आणि या सब ठेकेदारांना कामं दिली. आणि इथंच खरं तर मोठी गोची आहे. शासन कुठलीही ॲक्शन घेत नाही याच ठेकेदारावर आणि जनतासुद्धा पेटून उठत नाही. आता मुद्दा काय राहतो बघा की ह्याला जबाबदार कोण? तर केंद्र सरकार म्हणजे केंद्रीय वाहतूक विभाग जबाबदार आहे. म्हणजे नितीन गडकरी साहेब जरी अनेक घोषणा करतायत, मात्र दुर्दैवानं सातारा जिल्ह्यात पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरची झालेली दुर्दशा त्यांना दूर करता आली नाही. नुकतंच नितीन गडकरी साहेब पुरस्काराच्या निमित्तानं सातारामध्ये येणार होते, अचानक कॅन्सल झाले. मात्र त्यांना ही बघता आलं असतं हे ट्रॅफिक जॅम कशा पद्धतीनं होतं आणि काय होते, याच्यावर ॲक्शन काय घ्यायची. आणि दुसरा मुद्दा, स्थानिक जे राजकारणी आहेत म्हणजे 2 खासदार सातारा जिल्ह्यातील आहेत, 8 आमदार आहेत, 4 कॅबिनेट मंत्री आहेत. दुर्दैवानं हे कुठलीही बाजू मांडायला तयार नाहीत जनतेची. ते सुद्धा या ट्रॅफिकचे शिकार होत आहेत. ते काय होत नाहीत अशातला भाग नाही. किंवा मंत्री शंभूराज देसाई साताराहून मरळीला येताना सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचा त्रास सहन करावा लागतोच. मात्र त्यांनीसुद्धा यावर नेतृत्व करण्याची गरज सगळ्याच मंत्र्यांनी. मी शंभूराज देसाई एकट्यांचं नाव घेत नाही, सगळ्या मंत्र्यांनी. आणि दुसरा मुद्दा, जो मिनिस्टर ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेच्या माध्यमातून ही जी कामं चालू आहेत या ठेकेदारांना जाब विचारणार कोण? हा मोठा प्रश्न आहे. ना राज्यकर्ते विचारतात, ना जनता विचारते, ना सामाजिक कार्यकर्ते विचारतात, ना मीडिया विचारते. यामुळं या ठेकेदारांना जागेवरच विचारला गेला पाहिजे.
दुसरा मुद्दा, रस्त्याची कामं चालू आहेत मान्य आहे, डायव्हर्शन मान्य आहे. मात्र या डायव्हर्शनच्या वेळी पोलीस अधिकारी किंवा पोलीस कर्मचारी करतात काय? हायवे पोलिसांचं काम आहे की ज्यावेळी ट्रॅफिक जाम होतं त्यावेळी 4, 10, 8, 10 पोलीस या ठिकाणी नेमलं. म्हणजे ट्रॅफिक पोलीस काय फक्त स्पीड मध्ये वाहन असेल तर त्याच्यावर दंड आकारण्यासाठी आहेत का? 10-10 पोलीस त्या टोल नाक्यावर उभे असतात वाहनं चेक करायला, त्यांची कागदपत्र चेक करायला. मग ट्रॅफिकच्या वेळी कुठं जातात हे पोलीस? हा मोठा प्रश्न आहे. खरं तर गांभीर्याने घेण्याची गरज आहे. पावसाळा सुरू होतोय आणि अशा परिस्थितीमध्ये जर स्थानिक पोलीस यंत्रणा, त्याचबरोबर ठेकेदार आणि प्रशासकीय यंत्रणा आणि जर रस्ते विकास महामंडळ म्हणजे NHAI हे जर वेळेत जागा झालं नाही तर मोठा उद्रेक होण्याची शक्यता आहे. खरं तर या सगळ्या गोष्टीमध्ये स्थानिकांनी सुद्धा आणि जे वाहनधारक आहेत त्यांनी सुद्धा गांभीर्यानं या ठिकाणी घेण्याची गरज आहे. कालची झालेली गोष्ट तुम्हाला सांगतो. 3 ॲम्ब्युलन्स या ठिकाणी अडकल्या होत्या. म्हणजेच उंब्रज ते आतीचा जो टप्पा आहे 8 किलोमीटरचा संपूर्ण ब्लॉक होता दुपारी 2 ते रात्री 2 पर्यंत. म्हणजे 10 मे रोजी दुपारी 2 वाजता जो ब्लॉक झाला तिथून हळूहळू वाहनं पुढं सरकत होती. एक त्या ट्रॅफिकमधून पुढं जायला सातारच्या दिशेनं 2 ते 2.5 तास लोकांना गेले. याला जबाबदार कोण? झालेला मनस्ताप. 4 ॲम्ब्युलन्स या ठिकाणी अडकल्या होत्या. बरं, ॲम्ब्युलन्स अडकल्या त्याला पुढं जायला जागा नाही, मागे यायला जागा नाही. दुसऱ्या डायव्हर्शनला जर न्यायचं म्हटलं तर पोलीस नाहीत. मग पोलीस गेले कुठं? म्हणजे जो उंब्रज ते आतीचा टप्पा जो आहे, समजा उंब्रज पोलीस स्टेशनचा हद्द असेल किंवा हायवे पोलीस, विशेषतः हायवे वाहतूक पोलिसांच्या ह्या जबाबदारी आहे, हे गेले कुठे? हा मोठा प्रश्न आहे. हा व्हिडिओ करण्याचं कारण एकच आहे की गांभीर्याने घेण्याची गरज आहे. पोलिसांनी, स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस, प्रशासक, याचबरोबर जिल्हाधिकारी साहेब, नंतर विशेषतः जे राष्ट्रीय महामार्गाचे जे अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा आणि ठेकेदारांनी सुद्धा टप्प्याटप्प्याने कामाची आखणी केली पाहिजे. आता काही आंशिक काम 80% झालेलं आहे, 20% बाकी आहे. पावसाळा तोंडावर आहे. कंटिन्यू पाऊस पडल्यानंतर ह्या अडचणी येणार आहेत मोठ्या प्रमाणात छोट्या मोठ्या पुलांचे भराव टाकण्यासाठी. मात्र वेळीच जर जागे झाले नाही तर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅमचा मोठ्या प्रमाणात फटका तर बसणारच आहे. विद्यार्थी असतील, वयस्कर लोक असतील किंवा नोकरदार आणि विशेषतः जे आजारी लोक आहेत त्यांना खूप मोठा त्रास सहन करावा लागेल. याला जबाबदार कोण राहणार? दुसरा मुद्दा, उंब्रज सेंटीमीटर जे पूल आहे, जो मोठा पूल जो सुरू होणार आहे आता उंब्रजचा, ते जर काम झालं तर मोठ्या प्रमाणात सातारा ते कराड हा प्रवास करायचा का नाही हा मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण होईल. दुसरा मुद्दा, शासनानं सुद्धा पर्यायी रस्ता शोधला पाहिजे. पुण्यावरून येणारा, बेंगलोरवर येणारा जो ट्रॅफिकचा लोड आहे तो प्रचंड आहे. ठीक आहे, दुसऱ्या मार्गाने वाहतूक मोठ्या प्रमाणात वळू शकत नाही. मात्र पर्यायी व्यवस्था, जर हा मेगा ब्लॉक मोठ्या प्रमाणात जर ट्रॅफिक जाम झालं, काल परिस्थिती अशी होती, 6-7 तास लोकांचे ट्रॅफिक जाम झाले. अशा वेळी सातारावरून येणारी वाहनं दुसऱ्या डायव्हर्शन करून कराड इस्लामपूरपर्यंत वळवण्यासाठी सुद्धा या राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी पर्याय शोधला पाहिजे. यानंतर राज्यकर्त्यांनी सुद्धा यावर लक्ष घालण्याची गरज आहे. आजचा विश्लेषणाचा विषयच तो आहे की या सगळ्या ट्रॅफिक जॅमला जबाबदार कोण? 6 महिने, वर्षभर तुम्ही कामं चालू आहेत, माणूस सहन करू शकतो. 3-3, 4-4 वर्ष जर राष्ट्रीय महामार्गाचा मेगा ब्लॉक जर होत असेल आणि ट्रॅफिक जाम होत असेल तर हे प्रशासनाचं मोठं दुर्दैव म्हणावं लागेल. या शासनाचं मोठं दुर्दैव म्हणावं लागेल. नितीन गडकरी साहेबांच्यापर्यंत हा व्हिडिओ जर पोचत असेल तर मी त्यांना विनंती करेन की पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर तुम्ही चांगलं कामं करताय, मुंबई पुणेवर सुद्धा चांगली कामं करताय. मात्र कराड सातारा जो रस्ता जो आहे तो लवकरात लवकर मोकळा करावा. त्या ठेकेदारांच्यावर जर काम करत नसेल तर कारवाई करावी, अन्यथा पुढचा उद्रेक जनतेतूनच मोठ्या होण्याची शक्यता आहे. पाहत राहा यशवंत नगरी न्यूज.